श्रोते हो, दसऱ्यानंतर आपण आज भेटतो आहोत. छान मस्त साजरा केलात ना दसरा? सण छान अगदी आनंदाने, आवडीचं जेवण, घराची सजावट. मी पण छान मजा केली आणि सुट्टी असल्यामुळे मी नेटफ्लिक्सवरती एक वेब सिरीज पाहिली आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये कथा रेकॉर्ड करायला विसरले. तर आज आपण कथा ऐकतो आहोत, ते सुखानं मेले. लेखक रत्नाकर मतकरी. कथासंग्रहाचं नाव आहे संदेह, ते सुखानं मेले. ऐकूया. केबिनचं दार किलकिलं होताच डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस व्रजभूषण चौधरी कामातून मान वर उचलतो आणि भरदार पण खालच्या पट्टीतल्या आवाजात म्हणतो, येस कम इन. केबिनचं दार पूर्ण लोटून पोलीस इन्स्पेक्टर श्रीनिवास शर्मा आत येतो आणि कडक सॅल्यूट ठोकून म्हणतो, सर. अनावश्यक वाक्य उच्चारायचीच नाहीत, ही DSP साहेबांची सवय गेल्या 2 महिन्यात इन्स्पेक्टर शर्माच्या परिचयाची झाली आहे. उदाहरणार्थ, आत्तासुद्धा चौधरी साहेब नुसतं मान वर करून शर्माच्या चेहऱ्याकडे रोखून पाहतो. याचा अर्थ येस, काय काम आहे असा घ्यायचा असतो. व्रजभूषण चौधरींच्या रोखलेल्या नजरेची शर्माला नेहमीच जरब वाटते. जाडसर काळ्या भुवयांखालच्या कवडी इतक्या मोठ्या डोळ्यांमधली ती पिंगट बुबुळं समोरच्या माणसावर स्थिर होतात तेव्हा माणूस अर्धा घायाळ होतो. एरवी लालसर गोऱ्या कातडीच्या तुकतुकीत गालांच्या त्या हसतमुख चेहऱ्याला या वाघाच्या नजरेनं असा भारदस्तपणा दिलाय. म्हणूनच केवळ 35च्या आत व्रजभूषण चौधरी DSPच्या पदाला पोचला असा निष्कर्ष शर्माने कधीच काढलाय. शर्मा काही क्षण काहीच न बोलता उभा राहिला. म्हणून व्रजभूषण अनिच्छेनंच 2च शब्दांचं एक वाक्य उच्चारला, व्हॉट्स इट. शेठ चंद्रमोहन बाजपेयी वारले. शर्मा सांगतो, वारले? कधी? दुपारी 2च्या सुमाराला फोन आला होता. हार्ट अटॅक? व्रजभूषण एवढंच विचारतो. त्याचा अर्थ असा असतो की परवा सर इथल्या ग्रँड टायगर्सच्या वर्धापन दिनाला मी अध्यक्ष असताना ते प्रमुख पाहुणे म्हणून माझ्या शेजारी बसले होते. चांगले हसत खेळत होते. 65चं वय असतानाही तब्येतीने धडधाकट दिसत होते आणि अचानक गेले. म्हणजे हार्ट अटॅकशिवाय दुसरं काय असणार? त्याचे हे विचार सवयीनेच वाचून शर्मा म्हणतो, आधी एकदा सिरियस आणि एकदा माइल्ड असे 2 अटॅक्स येऊन गेले होते त्यांना वर्षाच्या अंतराने. ओह, आय सी. फ्युनरल कधी आहे? एकदम मुद्द्याला गाठ. शर्मा मनातल्या मनात दाद देतो. मधलं सगळं कट्टाप. बाजपेयी माणूस भला होता. एवढा मोठा इंडस्ट्रीयल फायनान्सर, या भागातला सर्वात श्रीमंत माणूस. त्याच्या अंत्ययात्रेला जायलाच हवं. सगळ्या क्षेत्रातली बडी मंडळी तिथे येणार. पोलीस प्रमुख नसून कसं चालेल? वगैरे वगैरे सगळं गृहीतच धरून DSP साहेब एकदम शेवटचाच प्रश्न विचारतोय, फ्युनरल कधी? फ्युनरल ना रात्री 9-9:30 तरी होत नाही. एवढं बडं रस्तं. त्याच्यासाठी लांबून लांबून माणसं येणार. अगदी पार दिल्लीपासून. दिल्लीचं प्लेनच मुळी 7:30ला येतं. तिथनं मोकलगडला बस नाहीतर टॅक्सी. चिक्कार वेळ लागणार. आपण सावकाश निघूया 8च्या सुमाराला. फक्त अर्ध्या तासाचा ड्राईव्ह आहे. शर्माला आपल्या समोरच्या खुर्चीत बसायची खूण करत व्रजभूषण शांतपणे विचारतो, बाजपेयी साहेबांचे रिश्तेदार कोण आहेत? शर्मा खुर्चीवर बसत उत्साहाने म्हणतो, हां, जवळचा रिश्तेदार म्हणजे फक्त बायको. मूलबाळ काही नाही त्यांना. 3 लग्न केली. शिवाय लोक म्हणतात बाहेरचे संबंधही बरेच होते. पण माणूस निपुत्रिकच राहिला हो.
2 बायका मेल्यानंतर एक बाई ठेवली होती 10 वर्ष. पण 2.5 वर्षांपूर्वी या आत्ताच्या बायकोबरोबर लग्न केलं. हे 60च्या पुढचे. आणि ती जेमतेम तिशीची. लावण्यवती आहे बघा, अगदीच सुंदर. शर्माला इतकं बोलायचं स्वातंत्र्य कुठून दिलं असं व्रजभूषणला होऊन जातं. त्याच्या त्या पिंगट नजरेतील नाराजी टिपून शर्मा आवर्त घेत म्हणतो, तसा एक लांबचा पुतण्या आहे, इथनं जवळच रामसराईला राहतो. शेठ साहेबांनी हे अलीकडचं 3रं लग्न केलं नसतं ना तर सगळी जायदाद त्यालाच गेली असती पहा. व्रजभूषणच्या नजरेतली नाराजी जाऊन तिथे एक उत्सुकतेची चमक येते. हे पाहून शर्माला हायसं वाटतं. साहेब नव्यानंच या भागात DSP म्हणून आलेले. आपल्याशिवाय त्यांना पाहिजे ती माहिती देणारं दुसरं आहेच कोण, या विचाराने त्याला एकदम जबाबदार वाटतं. ओके, त्याला निरोप देत व्रजभूषण म्हणतो, मी बंगल्यावर आहे, 8 वाजता जीप घेऊन या. येस सर. 1 हार पोलीस खात्यातर्फे आणि 2 आपल्या दोघांचे वैयक्तिक. व्रजभूषण वर पाहतो. त्या नजरेतली वाक्य असतात ते सगळं तुम्ही पाहायचं. उगाच मला फालतू तपशील सांगत बसू नका. या आता. अर्थ लक्षात घेऊन शर्मा केबिन बाहेर पडतो. व्रजभूषण काही वेळ शर्माच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आणि ती बाहेर पडल्यानंतर झुलणाऱ्या दाराकडे पाहत राहतो. शर्माने दिलेल्या सगळ्या अघळ-पघळ तपशिलाची तो मनातल्या मनात जुळणी करीत असतो. 65चं वय, प्रचंड जायदाद, निपुत्रिक, 3 लग्न, ठेवलेली बाई, पुतण्या. हे अलीकडचं लग्न. हे जर केलं नसतं तर पुतण्याला जायदाद, लावण्यवती. तो पुन्हा एकदा मान खाली घालून टेबलावरचं स्वतः काढलेलं सर्क्युलर वाचून पाहू लागतो. त्यात दुरुस्त्या करू लागतो. त्यातल्या शब्दांचा अर्थ आपल्याला हवा असलेलाच होतोय ना, त्यात शोधणाऱ्याला कुठं पळवाटा तर सापडणार नाहीत ना याची खात्री करून घेऊ लागतो. खिडकीतून केबिनमध्ये आलेला उन्हाचा पट्टा सावकाश तोकडा होत जातो. आता व्रजभूषणचं सगळं लक्ष सर्क्युलर निर्दोष करण्यात गडलेलं. तेवढ्यात इंटरकॉमची घंटी वाजते. स्पीकिंग, तो म्हणतो. आपला फोन आहे साहेब, विमलचंद्र बाजपेयी नावाच्या गृहस्थाचा. थँक्यू म्हणत व्रजभूषण फोन उचलतो. मनातल्या मनात बाजपेयी हे नाव घोळवत, येस चौधरी हियर. जय रामजी की DSP साहेब, मी विमलचंद्र बोलतोय, शेठ चंद्रमोहन बाजपेयींचा पुतण्या. येस साहेब, माझे काका आज दुपारी अचानक वारले. त्यांना हार्ट अटॅक आला असं मी ऐकलंय. खोटं आहे साहेब, ते खोटं आहे. त्यांचा खून झालाय. खून? आय एम शुअर साहेब, हार्ट अटॅकचं नुसतं नाटक. त्यांना नक्की विष दिलं गेलंय. प्लीज साहेब, मला त्यांचं पोस्टमॉर्टम व्हायला हवंय, प्लीज. व्रजभूषण विचारात पडतो. हॅलो साहेब, ऐकताय ना? प्लीज हे मॅटर साधंसुधं नाही. माझे काका बडी आसामी होते. त्यांची इस्टेटही तशीच भरमसाठ आहे. म्हणून अधेमध्ये कुणाकडे न जाता सरळ आपल्याकडेच धाव घेतली आहे मी. माझा लेखी अर्ज घेऊन माणूस येईलच आपल्या ऑफिसात. मी आपल्याला डायरेक्ट मोकलगडमध्येच भेटतो, काकांच्या हवेलीवर. फोन डिस्कनेक्ट होतो. हिरवळीवर एकाएकी साप सळसळून जावा आणि ते खरं देखील वाटू नये अशा अविश्वासाने फोनकडे पाहत व्रजभूषण रिसिव्हर खाली ठेवतो. लगेच इंटरकॉमवर सांगतो, इन्स्पेक्टर शर्मांना ताबडतोब बोलवलंय म्हणून सांगा, जीप घेऊन. DSP साहेबांकडून पोलीस स्टेशनवर येऊन पोहोचल्यास त्यांचं परत बोलावणं आलेलं पाहून इन्स्पेक्टर शर्मा बुचकळ्यात पडतो. बोलावलंय तेही जीप घेऊन, म्हणजे परस्परच मोकलगडला जायचे की काय? कशासाठी? त्याला काही समजेन असं होतं.
वाजपेयीच्या तरुण बायकोला बघायची DSP साहेबांना घाई झाली असावी असा एक चावट विचारसुद्धा त्याच्या मनात येऊन जातो. कसे बसे हार गोळा करून तो DSPच्या ऑफिसात येऊन थडकतो. पाहतो तर DSP साहेब व्हरांड्यातच वाट पाहत उभे. हारांसाठी 10 मिनिटं नसती घालवली तरी चाललं असतं अशी चुटपुट त्याला लागते. 4 मोजक्या वाक्यात व्रजभूषण त्याला परिस्थिती समजावून सांगतो. मोकलगडपासून 3 किलोमीटरवर असलेल्या शेठ वाजपेयींच्याच देणगीतून बांधलेल्या वाजपेयी हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमची व्यवस्था करायचं ठरतं. त्याप्रमाणे हॉस्पिटलला फोन जातो. तोवर रामसराईहून विमलचंद्राचा माणूस त्याचा लेखी अर्ज घेऊन येतो. इन्स्पेक्टर शर्मा तो एंटर करून घेतो. निघता निघता व्रजभूषणला आठवण होते. तो ऑपरेटरला सांगतो, बंगल्यावर फोन करा, परस्पर मोकलगडला जातोय, रात्री उशिरी होईल. हरकाम्या दयाळ फोन घेतो. साहेब परस्पर कामाला गेले, रात्री उशिरा येणार. म्हणजे त्यांचं जेवण काढून ठेवायचं. आपल्यासाठी नोकरांनी जागत बसलेलं त्यांना आवडत नाही. साहेबांचं घर जणू नोकरांनाच आंदण दिलंय. आता अर्ध्या रात्रीपर्यंत या बंगल्यात स्वतः दयाळ, त्याचा मुलगा हरी, म्हातारी आया आणि आउटहाऊसमध्ये शंखुमाळी, बस एवढी 4च माणसं असतील. बाकी घरचं माणूस म्हटलं तर कुणी नाही. बंगला साहेबांशिवाय रिकामाच. दयाळ खिन्नपणे फोन खाली ठेवतो. DSP ऑफिसमधून जीप बाहेर पडेपर्यंत उन्हं पुरती कललेली असतात. जीप भरधाव रस्ता काटत असते. वाटेत कुणीच बोलत नाही. साहेब जीपमध्ये कधीच फारसं बोलत नाहीत. पण आज ते विचारात जरा अधिकच गडल्यासारखे वाटतात. इन्स्पेक्टर शर्माला काहीतरी बोलावंसं वाटतं, पण काय बोलावं तेच त्याला सुचत नाही. या पेचातून त्यांची सुटका करत व्रजभूषणच त्याला विचारतो, शर्मा, वाजपेयी शेठ हार्ट अटॅकने गेले असं तुम्हाला कोणी कळवलं? त्यांच्या सेक्रेटरीने साहेब. त्यावर तुम्ही त्यांना काय विचारलं? फारसं विचारावं लागलंच नाही. त्यांनी आपणहून सगळे डिटेल्स दिले. किती वाजता झटका आला, त्याआधी काय काय केलं, सगळं काही सांगितलं त्यांनी. डॉक्टर लोबो त्यांचे फॅमिली डॉक्टर आहेत. ते यायच्या आधी प्राण गेला होता की नंतर? शेठ तळमळत होते. धाप लागली होती. ऑक्सिजन लावला एवढ्यात जवळ कोण कोण होतं? अटॅक आला तेव्हा ती एकटीच होती. नंतर नोकर चाकर धावले. ती म्हणजे घनराणी? मिसेस वाजपेयी. सगळे तिला तिच्या नावानेच ओळखतात, घनराणी म्हणून. कदाचित शेठसाहेबांपेक्षा वयाने पुष्कळच लहान आहे म्हणून अच्छा, ती बरोबर होती. ती नेहमीच बरोबर असायची शेठच्या. बाहेर 4 लोकांच्यात नव्हे, पण बंगल्यावर सावलीसारखी त्यांच्यासोबत. चैनच पडत नसे शेठना तिच्याशिवाय. आपण थोडं अधिक तर बोललो नाही ना, अशी शंका येऊन शर्मा DSP साहेबांचा चेहरा निरखतो. तो निर्विकार असतो. काही क्षण शांततेत जातात. जीपचा रो आवाज तेवढा येत राहतो. घनराणीशिवाय दुसरं कुणीच जर शेठसाहेबांच्या बरोबर नव्हतं. स्वतःशीच विचार केल्यासारखं व्रजभूषण म्हणतो, तर त्यांना बाहेरच्या कुणी विष घातलं असण्याची शक्यता कितपत आहे? बाहेरच्या कुणीही नाही. न राहून इन्स्पेक्टर शर्मा म्हणतो, पण घनराणीने जर का त्यांच्यावर विषप्रयोग. व्रजभूषण त्याच्याकडे चमकून पाहतो. मध्येच एका खड्ड्यात जीप उडते. टेक केअर, व्रजभूषण ड्रायव्हरला ओरडून सांगतो. मग मागे वळून इन्स्पेक्टर शर्माला म्हणतो, तिने विषप्रयोग केला असेल असं म्हणायला कसला आधार आहे? म्हणजे काय आहे, तिच्या आणि त्यांच्यात जवळजवळ 30-32 वर्षांचं अंतर होतं. ती दिसायला सुंदर आहे, बस एवढंच. वाजपेयींची प्रचंड श्रीमंतीसाठी ती आपल्याला नवऱ्याला कशाला विष देईल? तो जिवंत असतानाच तिला श्रीमंतीची सगळी सुखं मिळत होती की.
श्रीमंतीची सुखं मिळत असतील, पण स्वातंत्र्य? शर्मा डोक्यात येतं ते बोलत जातो. माफ करा, पण शेठ साहेबांचा पैसा बळकावून शिवाय तिला त्यांच्यापासून सुटका हवी असली तर? व्रजभूषणला हे ऐकून धक्का बसत नाही. DSPच्या हुद्द्यापर्यंत पोहोचलेल्या माणसाला सहसा कशानेही धक्का बसत नाही. तो फक्त तर्काचा आधार शोधित असतो. तिला काय हवंय हे नक्की कसं सांगणार? व्रजभूषण विचारतो. कशावरून? तिला पैसे आणि सुटका ही दोन्ही हवी असतील. यापूर्वी 2 वेळेला तसं झालंय साहेब, शर्मा म्हणतो. घनराणीचं हे 3रं लग्न. यापूर्वी 2 वेळेला तिने कोट्याधीशांबरोबर लग्न केली आणि ते दोघंही लग्नानंतर 2-3 वर्षात मरून गेले. काय? हा? व्रजभूषण ओरडतो. आता मात्र त्याला खराच धक्का बसलेला असतो. जीप मोकलगडला वाजपेयींच्या हवेलीजवळ पोचते तेव्हा चांगलाच अंधार पडलेला. हवेलीत झगझगीत उजेड. शिवाय हवेलीपासून बाहेरच्या फाटकापर्यंत कोसभराच्या अंतरात ठिकठिकाणी झाडांमध्ये टांगलेल्या गॅसबत्त्या. वाजपेयी हॉस्पिटलची हर्स आधीच येऊन दारात उभी. हवेलीमध्ये आणि हवेलीच्या अंगणात सभेला जमावी तशी माणसांची गर्दी. आपापसात कुजबूज. वरच्या मजल्यावरून रडण्याचे मंद स्वर. पोलीस जीप येऊन अंगणाच्या कडेला थांबताच सगळे गप्प. एकदम एक विचित्र शांतता पसरते. असं वाटतं की मंडळींनी आपले श्वास देखील रोखून धरले. व्रजभूषण आणि इन्स्पेक्टर शर्मा हवेलीच्या रोखाने जाऊ लागतात. लोक बाजूला होऊन त्यांना वाट करून देतात. कुणीतरी न विचारताच सांगतं की अंत्यदर्शनासाठी देह वरच्या हॉलमध्ये ठेवलाय. व्रजभूषण जिना चढून वर येतो तर दारातच वाजपेयींचा सडपातळ गोरा भुरका तरुण सेक्रेटरी त्याला भेटतो. लवून नमस्कार करतो आणि म्हणतो, मीच फोन केला होता. काही लोक यायचेत म्हणून थांबलोय. आपण कृपा करून थांबावं. आपली सोय या शेजारच्या खोलीत. त्याची वाक्य पुरी होण्याआधीच व्रजभूषणच्या पाठोपाठ वर आलेला इन्स्पेक्टर शर्मा त्याला बाजूला खेचतो आणि कोपऱ्यात नेऊन पोस्टमॉर्टेम विषयी सांगतो. पोस्टमॉर्टेमचं नाव ऐकताच सेक्रेटरी एकदम गडबडून जातो. शर्माला म्हणतो, पण असं कसं करता येईल? इतके लोक अंत्यदर्शनासाठी येत आहेत. बॉडी हॉस्पिटलमध्ये नेली आहे असं म्हटल्यावर त्यांना काय वाटेल? लोक एकाचे 4 करतील. आमची 4 चौघात बेअब्रू होईल. व्रजभूषण एकीकडे त्याचा चेहरा निरखीत त्याला बोलायचं तेवढं बोलू देतो. तो बोलायचा थांबल्यावर फक्त एवढंच म्हणतो, खाली हर्स उभी आहे. त्यात बॉडीबरोबर तुम्ही बसा आणि हॉस्पिटलमध्ये चला. आम्ही पाठोपाठ येतो. सेक्रेटरीला क्षणभर काही सुचत नाही. मग तो एक दीर्घ श्वास घेऊन म्हणतो, थांबा, बाईसाहेबांची परवानगी घ्यायला हवी. या, माझ्याबरोबर या. त्याच्या पाठोपाठ व्रजभूषण शेजारच्या दालनात जातो. तिथल्या थाटावरून ती बहुधा वाजपेयींची बेडरूम असावी. भिंतीवर नग्न अप्सरांची 2 लाईफ साईज लक्षवेधी शिल्प. त्यांच्याशी सर्वस्वी विसंगत असा डोक्यावरून पदर घेतलेल्या वयस्कर स्त्रियांचा घोळका दालन व्यापून राहिलेला. मखमली पलंगपोसाने झाकलेल्या प्रशस्त बिछाण्यावर शुभ्र वस्त्र नेसलेली एक तरुण स्त्री गुडघ्यात डोकं खुपसून बसलेली. तीच घनराणी असावी. 2-3 जणी तिला धीर देत तिच्या सोबत करीत बसलेल्या होत्या. गालीच्यावर 3-4 तोंडाला पदर लावून मुसमुसतायत. 1-2 मोठमोठ्याने रडतायत. सेक्रेटरी दारातल्या एका स्त्रीकडे हळूच निरोप देतो. ती उठते आणि खाली बसलेल्या स्त्रियांच्या गर्दीतून वाट काढत पलंगावर बसलेल्या घनराणीकडे जाते. क्षणभराने घनराणी गुडघ्यातून डोकं वर उचलते, पण तत्क्षणी आपल्या तलम शुभ्र वस्त्राचा पदर डोक्यावरून खाली ओढून चेहरा पुरता झाकून घेते. उठते आणि तशीच मान खाली घालून दरवाजाच्या दिशेने सावकाश चालत येते. व्रजभूषण तिच्यावर नजर खिळवून पाहत राहतो. तिचं चालणं डौलदार तर आहेच,
पण त्यात एक प्रकारचा निर्भयपणाही आहे. सबंध अंग झाकणाऱ्या आणि आता अस्ताव्यस्त झालेल्या साडीमधूनही तिची सडपातळ आकृती मन लोभावते. तिचा चेहरा कसा आहे हे कळायला मार्ग नाही, पण ती फार वेळ रडत असावी असं काही भासत नाही. ती व्रजभूषणच्या समोर येऊन ठाम उभी राहते. व्रजभूषणला संकटात सापडल्यासारखं होतं. पोस्टमॉर्टेमसाठी बॉडी हलवायला हवी हे सेक्रेटरीला समजावून देणं वेगळं आणि प्रत्यक्ष मृत पुरुषाच्या धर्मपत्नीला सांगणं वेगळं. त्या दालनात जमलेल्या स्त्री वर्गाने विरोध केला तर पोलिसांना सक्ती करता येणार नाही. स्त्री वर्गाचं सोडाच, या एकट्या स्त्रीने जरी देह न्यायला नकार दिला तरी तिच्या शब्दाला तात्काळ शेकडो प्रतिसाद मिळतील. खाली चौकात अंगणात थांबलेले लोकही खवळून उठतील. काय करावं बरं? धर्मसंकटच आहे हे. याच वेळी इन्स्पेक्टर शर्मा एका मध्यमवयीन माणसाला पुढे करतो. त्याच्या मिशा उग्र आणि डोळे तांबारलेले. हे विमलचंद्र बाजपेयी. शर्मा ओळख करून देतो. ते शब्द ऐकताच घनराणी अंगावर शहारा आल्यासारखं करून किंचित बाजूला सरकते. हे बघा, माझा नाईलाज आहे. शक्य तितक्या मृदू पण धीरगंभीर आवाजात व्रजभूषण तिला सांगतो. रिश्तेदारांपैकी काहींनी पोस्टमॉर्टेमची मागणी केली आहे. ती पुरी करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. घनराणी मान उंचावून चेहऱ्यावरचा पदर वर करते आणि व्रजभूषणकडे पाहते. तक्षणी एकदम चमकून पदर पुन्हा पहिल्यासारखा ओढून घेते. वातावरणामध्ये वीज लखलखल्यासारखं होतं. घनराणी सेक्रेटरीच्या कानात पुटपुटते. हे म्हणतात तसं करा. झोकांड्या खात ती कशीबशी पलंगाशी जाते. बिछाण्यावर अंग टाकून उरी फुटून रडू लागते. घनराणीचं हे चपापणं व्रजभूषणच्या लक्षात येतं. क्षणापूर्वी निर्भयपणे आपल्याकडे चालत आलेली ही स्त्री आपल्याशी नजरानजर होताच चक्कर आल्यासारखी झोकांड्या खात परत जाते. किती विचित्र आहे हे. पण तसं म्हटलं तर हा सगळाच प्रसंग लोकविलक्षण नाही आहे का? अचानकपणे शेठ साहेबांचा पार्थिव देह उचलला जातोय याबद्दल जमलेल्या मंडळींमध्ये खळबळ मचते. पण तिकडे लक्ष द्यायला व्रजभूषणला सवड नसते. तो देह हर्समध्ये ठेवतो आणि हर्स हॉस्पिटलकडे पिटाळतो. विमलचंद्राला जीपमध्ये घेऊन तो आणि इन्स्पेक्टर शर्मा हॉस्पिटलकडे निघतात. मागे राहिलेली मंडळी आपली अर्धीमुर्धी माहिती सगळीकडे पसरवू लागतात. त्या आधाराने तर्क केले जातात, अंदाज बांधले जातात. कुजबुजीचं पर्यवसान मोकळ्या चर्चेत होतं. अंत्यदर्शनाला आलेली मंडळी मृतदेह जागेवर नाही याविषयी नाराजी दाखवू लागतात. बाजपेयी हॉस्पिटलच्या पोस्टमॉर्टेम रूमच्या बाहेर विमलचंद्राबरोबर DSP व्रजभूषण आणि इन्स्पेक्टर शर्मा थांबलेले. एक एक मिनिट महिन्यासारखं वाटतं. घनराणीचं ते चमकून पदर खाली ओढणं व्रजभूषणला एकसारखं आठवत राहतं. त्या निमिषार्धात दिसलेलं तिचं झळझळीत रूप त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा पुन्हा येत राहतं. तो बेचैन होतो. जीपमध्ये इन्स्पेक्टर शर्माने दिलेल्या माहितीची तो त्या रूपाबरोबर सांगड घालण्याचा प्रयत्न करतो. बांधा इतका देखणा. ह्या स्त्रीची 3 लग्न झालेली असतील हे त्याला खरंच वाटत नाही. त्या निरागस चेहऱ्याचा खुनासारख्या राक्षसी कृत्याशी संबंध असेल हे शक्यच वाटत नाही. डॉक्टर बाहेर येतात. विमलचंद्र उत्सुकतेने उठून उभा राहतो. डॉक्टर सांगतात की पोस्टमॉर्टममध्ये खटकण्यासारखं काहीही सापडलेलं नाही. शेठ साहेबांवर विषप्रयोग झालेला नाही. त्यांचा मृत्यू हृदयविकारानेच ओढवलेला आहे. का कोण जाणे. व्रजभूषणला एकदम सुटल्यासारखं वाटतं. विमलचंद्र पुढे होऊन तसदीबद्दल त्यांची माफी मागतो. गोरटेला तरुण सेक्रेटरी निर्धास्त होऊन पुढच्या तयारीला लागतो. दुर्गा घाटावर शेठ साहेबांच्या देहाला विधीपूर्वक अग्निसंस्कार केला जातो. काही वेडवाकडं उघडकीला न आल्यामुळे जमलेली मंडळीही मध्येच आलेला व्यत्यय विसरून जातात.
मात्र अग्नीच्या भडकलेल्या ज्वाळांकडे पाहतानाही ब्रजभूषणच्या मनात एकच विचार पुन्हा पुन्हा टोचा मारीत राहतो, घनराणी जर निर्दोष असेल तर मला पाहता क्षणी ती का दचकली? का बरं दचकली? पुढच्या 4 दिवसात समोर कामाचे डोंगर असताना सुद्धा हा विचार त्याच्या मनातून जात नाही. एकूण प्रकाराच्या मुळाशी गेलं पाहिजे. घनराणीची पहिल्यापासून रीतसर माहिती मिळवली पाहिजे असं तो मनाशी ठरवतो. इन्स्पेक्टर शर्माशी गाठ पडल्यानंतर तो पहिलाच प्रश्न विचारतो, शर्मा, मोकलगडची काय हाल हवाल? ठीक चाललंय. सगळं ठीक चाललंय. सध्या सगळी कामं मॅनेजर आणि सेक्रेटरी दोघे मिळून पाहतायत. विमलचंद्राने उगीच संशय घेतला म्हणून सगळेजण ना त्याच्यावर खार खाऊ नयेत. सगळे म्हणजे मॅनेजर, सेक्रेटरी वगैरे. आणि घनराणी? ती आणखीन 10 दिवस तरी कोणाशी बोलणार नाही. शोकात आहे. आपल्या खोलीबाहेर सुद्धा पडत नाही. शर्मा, तिचा आधीचा नवरा कोण होता? तो प्रख्यात इंडस्ट्रियलिस्ट होता साहेब. प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये फार मान होता त्याला. सुखदेव इंडस्ट्रीचं नाव ऐकलं असेल तुम्ही. दिल्लीपासून थोडं पुढे सुखदेव नगर आहे त्याचं. सुखदेव कशाने वारले कोण जाणे, पण गेले तेव्हा घनराणीशी त्यांचं लग्न होऊन जेमतेम 3 वर्ष झाली होती. वय काय असेल? 60च्या आत पण 55च्या पुढे. हो, मुलगा 34ला आहे म्हणे त्यांचा, वीरेंद्र सुखदेव. त्याला भेटता येईल? हो, येईल ना. सुखदेव नगरमध्येच असतो तो. हवं तर मी आगाऊ कळवतो त्याला. नको नको, कळवू नका. अचानक भेटणं बरं. पुढच्या आठवड्यात मी दिल्लीच्या बाजूला जाणार आहे, तेव्हा स्वतःच जाईन सुखदेव नगरला. त्यानंतरच्या आठवड्यात ठरल्याप्रमाणे व्रजभूषण सुखदेव नगरला जातो. तो पोलीस स्टेशनवर पाऊल टाकण्याच्या आत सुखदेव इंडस्ट्रीजची जीप तिथे हजर. कृपा करून आमचा पाहुणचार घ्या अशी विनंती करून त्याला सुखदेव इंडस्ट्रीजच्या खास गेस्ट बंगलीवर नेण्यात येतं. तिथे व्रजभूषण आंघोळ करून कपडे बदलतोय इतक्यात बावर्चीला नाश्त्याचा मेनू सांगत तरुण रुबाबदार वीरेंद्र सुखदेव स्वतःच हजर होतो. व्रजभूषणचं काम एकदम सोपं होऊन जातं. सुखदेव इंडस्ट्रीजचं सगळं काम तुम्हीच सांभाळता? गप्पा मारता मारता तो वीरेंद्रला विचारतो. हो, ते फारसं कठीण नाही आहे, वीरेंद्र नम्रपणे सांगतो. दिल्लीपासून पंजाबपर्यंत इंडस्ट्रीचा जम बसलाय आता. आमच्या पिताजींची पुण्याई आणि भरघोस कर्तृत्व. त्यांनीच ठिकठिकाणी मॅनेजर्स नेमलेत. नशिबाने हे मॅनेजर्स चांगले धडाडीचे आणि प्रामाणिक मिळाले. आज आम्ही हातपाय हलवले नाहीत तरीही धंदा आपोआप चालू शकतो. हे सुख मात्र पिताजींच्या नशिबात नव्हतं. ते तसे अकालीच गेले. अकाली? 60सुद्धा गाठली नव्हती हो त्यांनी. 3च वर्ष आधी लग्न केलं होतं. म्हणजे बघा. म्हणजे त्यांचा मृत्यू संशयास्पद रीते छे नाही, मुळीच नाही. परफेक्टली नॅचरल डेथ आली त्यांना. लिव्हर सेरोसिसने गेले ते. डॉक्टरांनी फार पीत जाऊ नका म्हणून सांगितलं होतं, पण ऐकलं नाही. उतार वयात त्यांनी लग्न केलं, तेही त्यांच्याहून खूप लहान, जवळजवळ तुमच्या वयाच्या मुलीशी. हो, तुमच्या या तरुण सावत्र आईचं त्यांच्याशी नीट पटायचं? ऑफकोर्स. फार प्रेम असावं घनराणीचं त्यांच्यावर. ते घरी आले की क्षणभर सुद्धा ती त्यांना नजरेआड होऊ द्यायची नाही. कधी कशाला विरोध करायचे नाही. मी हे लग्न केलं आणि सुख काय असतं ते मला समजलं असं ते नेहमी म्हणायचे. उतार वयात त्यांनी हे लग्न केलं आणि इस्टेटीला वाटेकरी आणला असं वाटून तुम्ही खट्टू नाही झालात? नाही बुवा. किंचित मिश्किलपणे व्रजभूषणकडे पाहत वीरेंद्र म्हणतो. लोक तसं सांगून मला खट्टू करण्याचा प्रयत्न करायचे, पण मला कधीच तसं वाटलं नाही. पिताजींना उतार वयात सुख मिळतंय यातच मला आनंद होता.
काहीच नाही तर माझी सुखदेव इंडस्ट्रीजची डिरेक्टरशिप तर कुठे जाणार नव्हती. अधिक पैशांचा लोभ मला पहिल्यापासूनच नाही. शिवाय घनराणीविषयी माझं मत सुरुवातीपासूनच चांगलं होतं. असं वाटायचं की इतक्या तरुणपणी वयस्कर माणसाशी लग्न करून जर तिने स्वार्थ त्याग केलाय तर त्याचं मोल तिला मिळायलाच हवं. पिताजींनी संबंध इस्टेट तिच्या नावाने ठेवली तरी मला त्याचं वाईट वाटायला नको. लोकांनी कान फुंकण्याचा खूप प्रयत्न केला, अगदी कोर्टात जायला भरीला घातलं. पण मी म्हटलं की इस्टेट पिताजींची आहे, ती त्यांनी स्वतः श्रम करून मिळवली आहे. त्यांनी ती पाहिजे त्या व्यक्तीला द्यावी. माझं काहीच म्हणणं नाही आहे. म्हणजे खरंच त्यांनी संबंध इस्टेट तिच्या नावाने केली? अर्थात. कदाचित ना लग्न केलं की नाही तेव्हाच त्यांच्यात हे ठरलं असेल. आय सी. पैसे हातात आल्यावर तिने खूप दानधर्म केला. या भागात जितक्या म्हणून गोरगरिबांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत तितक्यांना तिने सुखदेव इंडस्ट्रीच्या नावाने सढळ हाताने मदत केली. जवळजवळ 25% इस्टेट तिने अशी दान करून टाकली म्हणा ना. आणि तुम्ही काहीही बोलला नाहीत. मी कशाला बोलू? मी कशाला बोलू? इस्टेट तिला दिलेली होती, तिचं ती काय वाटेल ते करू शकत होती. दान धर्म म्हणजे काही वाईट गोष्ट नाही आहे. त्यात पिताजींचंच नाव उजळ होत होतं. मग मी का विरोध करू? का विरोध करू? वीरेंद्रच्या समजूतदारपणाने व्रजभूषण थक्क होतो. हा मुखवटा तर नसेल ना, अशीही एक शंका मनाला चाटून जाते. नंतर मात्र घनराणीने एक विचित्र गोष्ट केली. वीरेंद्र पुढे सांगू लागतो. व्रजभूषण सरसावून बसतो. तिने एक दिवस मला बोलवलं आणि सांगितलं की मी वाटण्या करायचं ठरवले. मी चकित होऊन विचारलं, कसल्या वाटण्या? तर ती म्हणाली, इस्टेटीच्या. तुझ्या पिताजींची शिल्लक राहिलेली इस्टेट आपल्या दोघांमध्ये सारखी वाटायला हवी. मी विचारलं, कुठल्या शर्तीवर? ती म्हणाली, शर्त बिर्त कुछ नाही, माझ्या इतकाच या इस्टेटीवर तुझा अधिकार आहे. ऐकलं आणि मी तिचे पायच धरले. अगदी खरंच ते मनापासून बोलत होते. आठवडाभरात तिने सॉलिसिटरला बोलवून वाटण्या करूनच टाकल्या. सावत्र मुलाबरोबर आपणहून इस्टेट वाटणारी बाई पैशासाठी खून करेल? करेल का? व्रजभूषणला घनराणीच्या स्वभावाचा पत्ताच लागेना. असं तर नसेल ना की इस्टेट अर्धी वाटण्याच्या बोलीवर यानेच तिला मदत केली असेल वडिलांचा काटा काढण्यासाठी? तसं असेल तर तो तिच्याविषयी चांगलंच सांगणार. इथे या तरुण सावत्र मुलाची मदत आणि तिथे त्या तरुण सेक्रेटरीची मदत. वर्षभरात तिने वाजपेयींशी लग्न केलं, पण तेही योग्यच होतं. ऐन तारुण्यात तिने सुखदेव नगरात गंजत पडून आयुष्य वाया घालवायचं का? वाजपेयी आमच्या पिताजींचे जवळचे मित्र होते. आमच्याकडे यायचे, राहून जायचे. सुखदेव इंडस्ट्रीजमध्ये त्यांचे शेअर्सही आहेत. घनराणीने त्यांच्याशी लग्न केलं, यात आम्हाला कुणालाच काहीही वावगं वाटलं नाही. पण आता वाजपेयी देखील 2.5-3 वर्षाच्या आत. ऐकलं मी ते गेले तेव्हा मी जर्मनीला गेलो होतो. परवाच परत आलो, नाहीतर त्यांच्या अंत्ययात्रेला मी नक्कीच हजर राहिलो असतो. वीरेंद्र अत्यंत खानदानी सद्गृहस्थ वाटतो. चांगुलपणा त्याच्या रोमारोमात भिनल्यासारखा दिसतो. खुनासारख्या गोष्टीत तो कुणाला मदत करेल हे शक्यच वाटत नाही. आणि तरीही एक मात्र आहे, वीरेंद्र स्वतःशीच बोलावं तसं बोलतो. त्या घनराणीच्या नशिबात संसार सुख नाही. इतकी देखणी मुलगी, पण जाईल तिथे मृत्यू तिच्या पाठोपाठ जातो. तेव्हा जाणवलं नाही, पण आता लक्षात येतंय. पिताजींशी लग्न करायच्या आधी देखील हेच झालं होतं. ती आमच्या घरात आली तेव्हा सरदार कुलवीर श्रेष्ठ यांची प्रचंड जायदाद तिच्या मालकीची झाली होती.
कारण सरदार देखील तिच्याशी लग्न केल्यानंतर 3-1 वर्षातच कालवश झाले होते. सरदार कुलवीर श्रेष्ठ. व्रजभूषणला आठवतं, आपल्या वडिलांचा परिचय होता सरदारांशी. आपल्या लग्नात येऊन ते घसघशीत अहेर देखील देऊन गेले होते. पण आता ते पुसट आठवतात. फक्त त्यांच्या पांढऱ्या मिशा, स्थूल शरीर, डोक्याचं टक्कल एवढंच आठवतंय. अरे रे, त्या वृद्ध सरदाराशी हिचं लग्न झालं. जेमतेम 20ची असली पाहिजे ती त्यावेळी. लग्नानंतर 3 वर्षात मरायचं काहीच कारण नव्हतं त्यांना. वीरेंद्र बोलत असतो. पण नाहीतरी कसं म्हणायचं. स्थूल शरीर, त्यातून 17 पगड आजार. त्यातल्याच एखाद्याने बळी घेतला असणार त्यांचा. रिअली? व्रजभूषण चक्रावून गेलेला. खरंच त्यांना मरायचं काही कारण नव्हतं. त्या तिघांनाही. तिघेही नैसर्गिक मृत्यू येऊन कालवश झाले. तरीही त्यामागे एकच नमुना, द सेम पॅटर्न. घनराणी. लग्नानंतर 2.5-3 वर्षात मृत्यू. जायदाद घनराणीच्या मालकीची. पोलीस खात्यात व्रजभूषणला शिकवण्यात आलं होतं की जिथे एकाच पद्धतीने मृत्यू ओढवतात तिथे एकच गुन्हेगार त्यामागे असतो. इथे मृत्यूंची पद्धत एकच आहे. त्यात गुंतलेली व्यक्ती एकच आहे. फक्त प्रश्न आहे तो एवढाच की ती गुन्हेगार आहे की नाही. या प्रश्नाचं उत्तर फक्त तीच देऊ शकणार आहे. ती लावण्यवती घनराणी. 13 दिवस संपल्यावर शेठ बाजपेयींचं श्राद्ध उरकलं असं पाहून व्रजभूषण मोकलगडला निरोप पाठवतो. घनराणी देवींना भेटायची DSPची इच्छा आहे, परवानगी असावी. इन्स्पेक्टर शर्मा निरोप घेऊन जातो. गेल्या पावली परत येतो. दुपारच्या जेवणालाही त्याला हवेलीत थांबवलेलं नसतं. रडकुंडीला येऊन तो व्रजभूषणला सांगतो, बाई भेटणार नाहीत. म्हणजे बाईंचं नख देखील मला दिसलं नाही. कोणीतरी एक जाडजूड बाई घागरा फलकारत, पान चगडत बाहेर आली आणि माझा निरोप घेऊन आत गेली. परत आली आणि म्हणाली, बाई सांगतायत की पोलीसवाल्यांना बाई माणसांनी भेटायची चाल वाजपेयी खानदानात नाही. काय हवंय ते सेक्रेटरीला सांगा, तो काम करून टाकेल. मी एवढ्या लांबून गेलेला, मला पाणी दिलं नाही की बसा म्हणाली नाही, दारातून घालवून दिलं. व्रजभूषण गप्प पेपरवेट फिरवत बसलेला. मी सांगतो साहेब, शर्मा धीर करून म्हणतो. त्या सेक्रेटरीचा मला डाऊट येतोय. तो सामील आहे बाईला नक्की. व्रजभूषण काहीच बोलत नाही. खांदे उडवून शर्मा निघून जातो. पेपरवेट फिरतच राहतो. त्याच्यातले लाल आणि काळा हे 2 रंग एकमेकात मिसळत राहतात. आकृती तयार होते असं वाटताच रंग पुन्हा इतस्ततः पसरतात. 2 दिवसांनी कुणाला काही न सांगताच व्रजभूषण एकटाच जीप घेऊन मोकलगडच्या वाटेला लागतो. हवेलीच्या दारात तो उभा राहतो. तेव्हा समोरून तो सडपातळ गोरा गोमटा तरुण सेक्रेटरी येताना दिसतो. घाईघाईने पुढे येऊन तो व्रजभूषणला नमस्कार करतो. व्रजभूषण बाईंना भेटायचं आहे असं सांगतो. त्याला बसा असं सांगून सेक्रेटरी आत जातो. 2-1 मिनिटात दुधाचा पेला हजर होतो. पाठोपाठ सेक्रेटरी बाहेर येतो आणि काही न बोलताच पायऱ्या उतरून हवेलीच्या बाहेर निघून जातो. व्रजभूषण दूध संपवतो आणि खाली अंथरलेल्या पर्शियन कार्पेटवरची नक्षी न्याहाळीत वाट पाहत बसतो. एवढ्यात एक जाडी बाई, बहुतेक ती शर्माला भेटलेली तीच बाई असावी, घागरा फलकारीत येते. घनराणीचा पत्ताच नाही. व्रजभूषण निराश होतो. शर्माला दिलेलाच निरोप ही बाई आपल्याला देणार यात शंका नाही. बाई माफक अंतरावर मर्यादशीलपणे थांबते. खाली वाकून व्रजभूषणला म्हणते, मालकीनबाईंनी सांगितलंय की त्या भेटतील, जरूर भेटतील. पण पोलीसवाल्यांना बाई माणसांना भेटणं त्यांच्या खानदानात बसत नाही. म्हणून आपण हवेलीवर याल ते वर्दी उतरवून या. आज संध्याकाळी भोजनाला आलात तर आपलं काम होईल. आपल्या आतिथ्याची आम्हालाही एकदा संधी देऊन बघा, उपकार होतील.
मऊसूत आवाजात सांगितलेल्या त्या लांब लचक पण शालीन निरोपाने व्रजभूषण जागच्या जागी खिळल्यासारखा होतो. 7 वाजता येतो एवढंच सांगून मंत्रमुग्ध अवस्थेतच तो हवेलीच्या बाहेर पडतो. बरोबर 7 वाजता व्रजभूषणची जीप हवेलीच्या अंगणात थांबते. तंग सुरवार, सैलसा रेशमी झब्बा आणि त्यावर एक पातळशी शाल घेतलेला व्रजभूषण जीपमधून खाली उतरतो. बाहेर काळोख पडायला लागलेला असतो. हवेलीच्या आजूबाजूला सन्नाटा पसरलेला. हवेलीतल्या नोकरा चाकरांचा आवाजसुद्धा बाहेर ऐकू येत नाही. सकाळी भेटलेली स्त्रीच दाराशी येते. तिच्या हातात काचेचा उंच दिवा. ती व्रजभूषणला लवून मुजरा केल्यासारखं करते आणि एक अक्षरही न बोलता आपल्या मागून येण्याची खूण करते. स्वप्नात चालावं तसा तो तिच्या पाठोपाठ जाऊ लागतो. त्या बाईच्या हातातल्या दिव्याचा प्रकाश अंधारात हेलकावत राहतो. जणू त्याच तालात तिच्या पायातले पैंजण वाजतात. 2 मोठे जिने त्या पैंजणाच्या नादामागून चढून गेल्यानंतर एक छोटं पण कमानदार नक्षीचं दार लागतं. ते हलकेच लोटून ती स्त्री आत जाते. क्षणभरच काळोख. मग व्रजभूषणही त्या दारातून आत प्रवेश करतो. त्याच्यासमोर प्रशस्त बैशाखी पसरलेली असते. 3 बाजूंनी फुलांच्या कुंड्या, एक ऐसपैस झोपाळा, एक दिवाण, त्यावर पांढरी शुभ्र बैठक घातलेली. झोपाळा आणि दिवाण यांच्यामधल्या जमिनीवर एक जाड रुजामा, एक छोटं नक्षीदार मेज, त्यावर सुरई, काचेचे मद्यपात्र, असा सगळा जामानिमा. बाजूला एक निळसर दिवा जळत असलेला. व्रजभूषणला दिवाणावर बसवून पैंजणवाली निघून जाते. व्रजभूषण उठून बैशाखीच्या कठड्याशी येतो. दूरवर नदीचा प्रवाह नुकत्याच उगवलेल्या चंद्राच्या प्रकाशात चमकतोय. खाली फुलफुलांनी मढलेला चाफ्याचा धुंद सुवास वरपर्यंत येतोय. हे काय आहे? हे काय आहे? स्वप्न की सत्य? कालपर्यंत इथे कसं यायचं या विचारात पडलेल्या आपण आज इथे या रेशमी पोशाखात नीरव शांततेत फुलांच्या गंधात उभे आहोत. हे कसं काय? एवढ्यात मागून शब्द येतो, चौधरी साहेब. व्रजभूषण वळतो. हातात काचेचं मद्यपात्र घेऊन ती उभी असते. घनराणी, काळी सलवार कमीज, काळेभोर केस मोकळे सोडलेले, त्यात उजळलेला पूर्ण गौर चेहरा. काळ्या निरभ्र रात्री अचानक उगवलेल्या पूर्ण चंद्राची आजवर कितीतरी कवींनी दिलेली उपमा इथे पहिल्यांदाच पूर्णार्थाने लागू पडते असं व्रजभूषणच्या मनात येतं. तिने पुढे केलेलं मद्यपात्र तो भारल्यागत घेतो. ती आपल्या हातातलं दुसरं पात्र उंचावून त्याला अभिवादन करते. मी आधी पीत नव्हते, अजिबात पीत नव्हते, ती म्हणते. पण सुखदेवांनी सवय लावली. त्यांना कंपनी देणं भाग पडायचं. मग ती त्याला दिवाणाशी घेऊन जाते. स्वतः झोपाळ्यावर बसते आणि म्हणते, माझ्या आमंत्रणाला मान देऊन आलात, केवढा गौरव आहे माझा. मग इकडच्या तिकडच्या खूप गप्पा होतात. तिच्या बोलण्याची, रूपाची, हालचालींबरोबर हलकेच झुलणाऱ्या झोपाळ्याची आणि तिने वारंवार भरलेल्या मद्यपात्रातल्या द्रवाची गुंगी चढत राहते. ज्या चौकशीसाठी आपण आलो ती फार फार दूर, अगदी त्या चमकत्या नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर राहिली आहे असं त्याला वाटू लागतं. ही नशिली रात्र, समोर ही रूपाची खाण, प्यालातलं सोनेरी मद्य, वाऱ्याबरोबर येणाऱ्या पुष्प सुगंधाच्या लहरी, काळ थांबलाय असं वाटण्याजोगी शांतता, कामाच्या कटकटीपासून दूर दूर थाटलेला हा स्वर्ग. इथे चौकशा कसल्या करायच्या? त्यातूनही त्या खुनासारख्या दुष्ट गोष्टींच्या, आणि त्या गोष्टींचा संबंध कुणाशी लावायचा? या नितळ सौंदर्याशी, या मधुर वाणीशी, या प्रेमळ आर्जवाशी. शब्द
शब्दही डोक्यातल्या विचारांसारखेच तरल होऊन त्या वाऱ्याच्या झुळकीवर तरंगत राहतात. स्वर खाली येतो, कुजबुजल्यागत. अगदी एकाच खास माणसाने ऐकावा एवढा तलम. नाजूक होतो. त्यात अधिकार नसतो, आग्रह नसतो. असते ती जवळीक, अधिकाधिक जवळीक साधण्याची ओढ. त्या शब्दांना शब्द म्हणून अर्थ नसतो, महत्त्व नसतं, कारण त्यात कसली वार्ता नसते, आज्ञा नसते. एकमेकांना भेटण्याचा, एकमेकांच्या जवळ जाण्याचा तो केवळ एक मार्ग असतो. केव्हा तरी ती पैंजणवाली दासी भोजनाचे पदार्थ आणून ठेवते, ताटं मांडते. इतकं भरगच्च भोजन व्रजभूषणने आजवर क्वचितच पाहिलेलं असतं. त्यात मटण पुलाव असतो, तुपाने खच्चून भरलेले गरमागरम पराठे असतात, तंदुरी चिकन शेजारच्या वेगळ्या डिशमध्ये मांडलेलं असतं आणि निरनिराळ्या छोट्या मोठ्या ताटल्यांमध्ये, वाट्यांमध्ये गुलाबजाम असतात, रसमलाई असते, खीर असते. एकच माणूस हे मांसाहारी, शाकाहारी, तिखट गोड असं सरमिसळ अन्न खाणार तरी कसा? व्रजभूषण धुंद झालेल्या डोळ्यात मावेल तेवढा आश्चर्य आणून नजरेनेच विचारतो. त्याच्या नजरेतला भाव जाणून ती म्हणते, सगळं सगळं खायला पाहिजे हो, काहीसुद्धा टाकायचं नाही. तुम्हाला भूक लागली आहे कधीची? आणि पुढे स्वर अधिकच मधाळ करत म्हणते, खा ना. तुमच्यासारख्या धडधाकड पुरुषाने हे एवढं खायलाच हवं. तुमच्यासारख्याला हे असं खाऊ घालावं, त्याला तृप्तपणे जेवताना पाहावं, यासाठी मी कधीची भुकेली आहे. तुमचा विश्वास बसायचा नाही, पण हे सगळं काही मी आपल्या हाताने तयार केलं आहे. व्रजभूषणच्या समोरचे पदार्थ भराभर संपत आहेत. त्यांच्या जेवणाकडे ती कौतुकाने पाहते. तिच्या कौतुकाने अधिकच जोश येऊन तो त्या अन्न संग्रामात तुटून पडतोय, कारण त्या अन्नाची चव विलक्षण रुचकर आहे. सोबतच्या मद्याने ती रुची संपन्नता वाढली आहे. पण तेवढंच नाही, त्या चवीत एक प्रकारचं आव्हान आहे. बलदंड पुरुषांना देखील पराकोटीच्या कामोत्सुक स्त्री देहाशी संग करताना आपण अपुरे पडू नये म्हणून संपूर्ण शक्ती एकवटून प्रणय झुंज लढवावी, तशा आवेशाने व्रजभूषण अन्नाला तोंड देतोय. खरंच हे सगळे पदार्थ मी केलेत, घनराणी सांगत असते. तुम्हाला माहीत नाही, पण हे पाककौशल्य माझ्यात लहानपणापासून आहे. घरची परिस्थिती विलक्षण गरिबीची, आणि तरीही मी हे सारे पदार्थ नेहमी करायचे. कुणाकडे सांगू? दुसऱ्यांकडे, अमीरांकडे, धनिकांकडे. त्यातलं काही जिभेनं उष्टावणं देखील माझ्या नशिबात नव्हतं, पण मी ते तयार करायची. कारण मी स्वयंपाकाची, आचार्याची मुलगी होते. व्रजभूषणच्या डोक्यात एक टोला पडतो, जाग सोडत चाललेल्या त्याच्या मनाला सावध करणारा टोला. ऐक, ती स्वतःविषयी सांगते. हेच जाणून घ्यायचंय तुला, त्यासाठीच आलायस तू. ऐक. आणि तो ऐकू लागतो. माझे बाबा खूप बुद्धिमान होते, व्यासंगी ब्राह्मण होते. संस्कृत पाठशाळेत शिक्षण झालेलं होतं त्यांचं. पण त्यांच्या विद्वत्तेला, संस्कृतच्या ज्ञानाला पैशांच्या जगात किंमत नव्हती. छोट्या छोट्या शिकवण्या, त्याही हौसेखातर घेतलेल्या. कुणी चिमूटभर पैसे द्यायचं, नाहीतर कुणी नुसतंच विद्यादानाचं समाधान देऊन जायचं. या अवस्थेला बाबा कंटाळले. श्रम करून, उपास काढून, औषधा वाचून, आजार अंगावर काढून आई वारली आणि बाबांनी नाईलाजाने आचाराचा पेशा पत्करला. त्यांच्याबरोबर मी ठिकठिकाणी जायला लागले, लाडू वळायला लागले, मिठाई तयार करायला लागले. मिश्रा म्हणून एक सुखवस्तू कुटुंब होतं. त्यांच्याकडे क्वचित काही समारंभ असला म्हणजे आम्ही जायचो. तिथे एकुलता एक मुलगा होता, सौमित्र. माझ्याहून 2-4 वर्षांनी मोठा होता, देखणा होता. पण तो माझ्यासारखा लाडू वळत नव्हता. तो डॉक्टर होणार होता.
कॉलेजात चांगल्या मार्कांनी शिकत होता. मला वाटायचं आपलं त्याच्याशी लग्न व्हावं, आपण सर्वस्व त्याच्या पायावर व्हावं. पण तो माझ्याकडे बघायचा सुद्धा नाही. एकसारखा डॉक्टरकीच्या अभ्यासात गडलेला असायचा. त्याला थोरा मोठ्यांच्या मुली सांगून यायच्या. आचार्याच्या मुलीचा तिथे कुठे नंबर लागणार. घनराणी हसते, म्हणते, चला मी माझंच पुराण सांगत बसले. पण सांगते यालाही कारण आहे चौधरी साहेब. इतका वेळ मी तुम्हाला विचारलं सुद्धा नाही की तुमचं माझ्याकडे कसलं काम आहे, आणि तुम्हीही ते सांगितलं नाही. पण मला ठाऊक आहे तुम्ही माझी नीट ओळख करून घ्यायला आलायत. तुम्हाला काहीतरी शंका आहे म्हणून, हो ना? म्हणून तर मी माझ्याविषयी सगळं सांगणार आहे. व्रजभूषण काहीच बोलत नाही. तो जेवणाचा पर्वत अर्धा अधिक ओलांडून आलेला असतो. थोड्या दिवसांनी सौमिश्र मिश्रा डॉक्टर झाला आणि त्याचं लग्नही झालं. नशीब कसं दुष्ट असतं बघा. त्या लग्नात मिठाई तयार करायला, लोकांना वाढायला मलाच जावं लागलं. वर त्या दुष्ट नशिबाने आणखीन एक फेरा घालून ठेवला. सौमित्रच्या लग्नात मला सरदार कुलवीरांनी पाहिलं, जेवण वाढताना पाहिलं, आणि त्यांनी बाबांकडे मागणी घातली. बाबांनी हे मला येऊन सांगितलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मला म्हणाले, कुठल्या तोंडाने सांगू बेटी, हे घराणं सरदारच आहे. जमीन जायदाद भरपूर आहे, अर्धा गाव मालकीचा आहे, पण तुला तिथे सुख नाही मिळणार बेटी. तू विशीतली, आणि सरदार साठीचा. त्याचं शरीर कसं अस्ताव्यस्त सुटलंय पाहिलंच ना. किती वर्ष साथ देईल कोण जाणे. मी ते ऐकून घेतलं आणि बाबांना विचारलं, सरदार वारले तर मी अर्ध्या गावाची मालकीण होईन ना? माझा तो भयंकर प्रश्न ऐकून बाबांना धक्का बसला. व्रजभूषणलाही धक्का बसलेला. त्याच्या हातातला घास हातातच राहतो. तो असा बेसावत असताना पैंजण त्याच्या आसनाशी छुमछुमत येतात आणि सगळे जिन्नस पुन्हा एकदा वाढले जातात. घनराणीही त्याचा मद्याचा प्याला परत भरते. विशीतल्या मुलीने असा प्रश्न विचारावा याचं तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. कुणालाही वाटेल. पण आमच्या घरातलं दारिद्र्य, दशग्रंथी ब्राह्मणाला लोकांकडून मिळणारी कुत्र्यासारखी वागणूक, हे पाहून माझं मन चुलीतल्या लाकडासारखं पेटून उठलं होतं. मला संसार सुख नकोच होतं. माझा डॉक्टर प्रियकर तर कधीच श्रीमंताच्या मुलीबरोबर लग्न करून मला ओळखसुद्धा न देता कुठेसा निघून गेला होता. माझं प्रेम जळून खाक झालं होतं. आता मी जगायचं ठरवलं होतं ते नुसतं श्रीमंत होण्यासाठी. श्रीमंत, अधिकाधिक श्रीमंत होण्यासाठी. त्यासाठी माझं तारुण्य, माझं सौंदर्य पणाला लावायला मी तयार झाले होते. हे एक तर्क बरोबर ठरला. व्रजभूषण पेंगुळत चाललेल्या मनाला सांगतो, तिने हे लग्न केलं ते पैशासाठी, फक्त पैशासाठीच. हो, फक्त पैशासाठीच मी सरदार कुलवीरांना होकार कळवला. मोठ्या थाटात माझं लग्न झालं. माझ्या लग्नात जेवण करायला आलेल्या स्वयंपाक्यांच्या मुलींना मी स्वतःच्या हातांनी वाढलं. लग्नानंतर मी बाबांना काम सोडायला सांगितलं आणि ते कायम आरामात बसून खाऊ शकतील अशी व्यवस्था केली. पण आरामाची सवय नसल्यामुळे की काय, ते पटकन मरूनच गेले. सरदार कुलवीर वागायला कसे होते? माझ्याशी फार चांगले वागत. फक्त मी गरिबांना मदत करते हे त्यांना फारसं आवडत नसे. ते जगत फक्त स्वतःसाठी. एक नंबरचा खादाड आणि सुस्त माणूस होता तो. 2-3 वर्षातच सुटले मी त्यांच्या विळख्यातून. मग परत लग्न का केलं? धुंदी, आणखीन पैशांची धुंदी. दारूत चढत जाते तेव्हाच आणखीन प्यावीशी का वाटते. सरदार गेल्यावर मी अर्धा पैसा त्यांच्या रयतेला वाटून टाकला.
गरिबांना कर्ज माफ करून टाकलं, गरजूंना जमिनीचे तुकडे दिले आणि नवीन श्रीमंत वृद्धाच्या शोधात राहिले. का का राहू नये? नाहीतरी माझा प्रियकर निघून गेला होता. तारुण्य नुसती वाट बघत जळत होतं आणि सबंध आयुष्य रिकामं 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 पडलं होतं. म्हणून सुखदेव आणि त्याच्यानंतर वाजपेयी, तुम्ही या तिघांनाही मारून टाकलत घनराणी देवी. त्यांचा पैसा तुम्ही गरिबांना वाटून टाकला असलात तरी हे सत्य आहे की तुम्ही त्यांना पैशासाठी मारून टाकलत. व्रजभूषणमधला DSP आता जागा होतो. घनराणी त्याच्या प्याल्यात मद्य ओतते आणि डोळे बारीक करून मिश्किलपणे पाहत विचारते, एकूण यासाठी तुम्ही इथे आलात व्रजभूषण चौधरी? हां, मी माझ्या तिन्ही नवऱ्यांचे खून केले अशा संशयाने. हो ना? त्या दारुड्या विमलचंद्राने हा किडा तुमच्या डोक्यात सोडला. इस्टेट हातची गेली त्याचा खुन्नस ठेवून. पण हे तर जगजाहीर आहे की सरदार कुलवीर गेले ते मधुमेह आणि पोटाचे विकार बळावून. सुखदेव गेले ते लिव्हर सिरोसिसते. आणि ज्यांचं पोस्टमॉर्टम करायचं धारिष्ट त्या नादान पुतण्याच्या नादाने तुम्ही केलं ते वाजपेयी शेठ गेले हृदयविकाराने. या साऱ्यांना मृत्यू आला तो आजाराने. आजाराने. आणि ते आजार तर मी नाही ना त्यांच्या. एकदम ती थांबते. समोर ठेवलेल्या पितळी पात्रात व्रजभूषण हात धुतो. घनराणीने पुढे केलेल्या नॅपकिनला पुसतो. जेवणाची आणि मद्याची सुस्ती त्याच्या अंगभर पसरू लागली आहे आणि तरीही त्याचा मेंदू भराभर काम करू लागलाय. कसली तरी संगती लागते. एका शोधाच्या तो निकट येऊन पोचला आहे. एक आकार हळूहळू स्पष्ट होऊ लागला आहे. हे चविष्ट पदार्थ, हे तेलात तुपात घोळलेलं, साखरेने मडवलेलं, तिखटात लोळवलेलं खाणं, हे उंची मद्य. हो गॉड, दॅट्स इट. सो सिम्पल अँड सो हॉरिबल डिसेप्टिव्ह. आचार्याची मुलगी. ओ गॉड. तुम्ही तुमच्या तीनही नवऱ्यांना मारलत घनराणी देवी. व्रजभूषण ठासून सांगतो. मी सांगतो ते कसे मेले ते सुखानं मेले, अतिसुखानं मेले. तुम्ही त्यांना मारलत. त्यांच्यापैकी प्रत्येकाला जे सुख हवं होतं त्याच्या अतिरेकाने. आत्ता मी जेवलो तसलं नको इतकं वजनदार खाणं तुम्ही सरदार कुलवीरसाठी तयार केलं. रोज आपल्या हाताने वरवरच्या प्रेमाने ते त्यांना खायला लावलं आणि 2-2.5 वर्षात त्यांचे सगळे आजार बळावले. त्यांना मृत्यू आला. पिऊन आधीच लिव्हर खराब झालेल्या सुखदेवांना तुम्ही रात्रंदिवस दारूत बुडवून ठेवलं. त्यांना पिण्यासाठी कंपनी देण्याच्या निमित्ताने ते प्रमाणाबाहेर पीत राहतील याची खात्री केली. तुमच्या बेताप्रमाणे ते 3 वर्षात खलास झाले. आणि वाजपेयी, बोला ना. थांबलात का? वाजपेयींना काय मी हार्ट अटॅक आणला? कसा काय आणला बरं? त्यांची वासना कायम धगधगती ठेवून, त्यांना सतत उत्तेजित करून, त्यांच्या कुठल्याच बाहेरच्या संबंधाला आडकाठी न घालता, शिवाय स्वतः रात्री दिवसा वेळी अवेळी त्यांच्या स्वाधीन होऊन. आधीच 2 अटॅक्स येऊन गेलेले. त्यांचं दुबळं शरीर किती काळ तग धरू शकणार होतं? बिचाऱ्यांना वाटलं असेल हिचं किती प्रेम आहे आपल्यावर. माय गॉड घनराणी देवी, आजवर कुणीच असे खून केले नसतील. ज्याला जे हवं ते सुख देऊन, त्याचा कमकुवतपणा जाणून, त्यावरच मारा करून. फार हुशार आहात तुम्ही देवी. फारच हुशार आहात. घनराणी मंद हसते. माझ्या हुशारीचा मला अभिमान आहे चौधरी साहेब, ती म्हणते. गेल्या 15 दिवसात तुम्ही माझी माहिती काढत होता तेव्हा मीही तुमची माहिती काढत होते. तुमची पत्नी पहिल्याच बाळंतपणात वारली.
एका परीने तुम्हीच तिच्या मृत्यूला कारण झालात, कारण तुमच्यामुळेच तिच्यावर हा प्रसंग आला, हो ना? मग तुम्हाला एक खुनी ठरवायचं? नाही, कारण मी तिच्या मरणाची योजना आखली नव्हती. ती मरावी असा प्रयत्न केला नव्हता. तुम्ही तो केलात. सूड म्हणून केलात. खरं हे व्रजभूषण, घनराणी कबूल करते, मला सूड घ्यायचा होता. खाण्याच्या, पिण्याच्या, शरीर संबंधाच्या वासनेत वखवखलेल्या आणि पैशाच्या जोरावर कोवळ्या पोरींना त्या वासनेत भाजून काढणाऱ्या सगळ्या श्रीमंतांचा मला सूड घ्यायचा होता. मग आता विझली ती सुडाची आग? नाही व्रजभूषण, पुरती विझली नाही, पण थोडीशी शमली एवढं मात्र खरं. 3 श्रीमंतांना मी शासन दिलं आणि काही गरिबांना थोडंसं समाधान. आणखीन किती करायचं मी? माझ्या पतिराजांच्या भुकांना मी इंधन घालत होते, पण स्वतः उपाशी ती उपाशीच राहिले. स्वतःवरचा ताबा सुटल्यासारखी ती बोलते. मी तुम्हाला खरं सांगायचं ठरवलं होतं व्रजभूषण. कधी माहिती आहे, अंत्ययात्रेच्या दिवशी तुम्ही अचानक दिसलात ना, त्या क्षणी. का? तुम्ही कसले DSP व्रजभूषण? आपला मद्याचा प्याला ओठाना लावून पूर्ण उलटा करत घनराणी म्हणते, माझ्या हकीकतीत एक गोष्ट मी साफ खोटी सांगितली. हेही तुमच्या लक्षात नाही आलेलं. खोटी गोष्ट? मुद्दामच सांगितली. तुमच्या लक्षात येते का हे पाहण्यासाठी फार आशा होती, तुम्ही जाणून घ्याल अशी. पण नाही, मी कधीच तुमच्या ध्यानीमनी नव्हते. तुम्ही मात्र नेहमीच माझं सर्वस्व होता. सौमित्र मिश्रा अशा नावाचा डॉक्टर मुलगा कुणीच नव्हता. व्रज असा मुलगा नव्हता. कोणीही नव्हता. तो होता पिंगट डोळ्यांचा पोलीस सर्व्हिसमधला व्रजभूषण चौधरी, ज्याच्या लग्नात मी जेवणं वाढले आणि सरदारांनी मला मागणी घातली. व्रजभूषण गंभीर होतो, फार फार गंभीर. घन, तिला जवळ घेत तो विचारतो, घन, मी जर तुझा 4था नवरा व्हायचं म्हटलं तर त्या तिघांना दिलेलं सुख, त्याला ढेकर येते. ते सुख तू मला अगदी माफक प्रमाणात देशील ना? देशील का घन? कथा इथे संपली आहे. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.